ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर सावधान. दगड, साबण आणि आता कुलूप देऊन ग्राहकांची फसवणूक. भरघोस सवलतींच्या नावाखाली दिशाभूल. मनोहर जोशींच्या जावयाचीही ऑनलाईन खरेदीत फसवणूक. सणासुदीच्या काळात भरघोस सवलतींचं आमिष दाखवून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाईन कंपनीच्या जाहिराती झळकायला सुरुवात झाली. या जाहिराती पाहिल्या की खरेदीची इच्छा होतेच, पण अशी खरेदी करताना सावध राहा. अशा जाहिरातींना बळी पडू नका. गेल्या काही दिवसात ऑनलाईन कंपनीच्या साईटवरून खरेदी केलेल्या काही ग्राहकांचे अनुभव धक्कादायक आहेत. भरघोस सवलतींच्या आमिषाला बळी पडून शॉपिंग केलेल्या 10 पैकी 5 ग्राहकांची फसवणूक होत असल्याचं समोर आलंय. याचा फटका खुद्द राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचे जावई शैलेश वाघ यांनाही बसला. वाघ यांनी काही दिवसांपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी एज 6 हा मोबाईल खरेदी केला. नियमानुसार 8 दिवसांनी त्यांना पेटीएम मधून पार्सल आलं. पण जेव्हा हे पार्सल उघडलं तेव्हा त्यात मोबाईल ऐवजी पितळी कुलूप आलं. ज्या वेळेला कुरिअरवाला मुलगा माझ्या घरी आला त्यावेळी अनायसा मी स्वतःच घरी होतो आणि अतिशय अनडॅमेज कंडिशनमध्ये ते पार्सल होतं. तर त्या कुरिअर बॉयच्या समोरच उघडल्यानंतर त्यात फोन न सापडता त्याच वजनाचं एक पितळी कुलूप आहे असं आमच्या लक्षात आलं. आणि त्यानंतर मग या कंपनी विरुद्ध मी पोलीस स्टेशनला स्वतः समक्ष जाऊन FIR दाखल केला, कारण माझ्या मताने ही एक संगनमताने केलेली चिटिंग आहे. वाघ यांनी या संदर्भात पोलीस तक्रार केली, पण त्यापूर्वी पेटीएम कंपनीकडून त्यांना प्रकरण मिटवण्यासाठी फोन येऊ लागले. मुंबईत असे प्रकार सर्रास घडताना दिसत आहेत. 2013 मध्ये 1556, 2014 मध्ये 2227 ग्राहकांशी अशा प्रकारे फसवणूक झाली आहे. जानेवारी 2015 ते सप्टेंबर 2015 या 9 महिन्यात 1600 ग्राहकांची अशी फसवणूक झाली आहे. जी आपण वस्तू ऑर्डर केली आहे ती वस्तू न येता कुरिअरच्या मार्फतीने दुसऱ्याच काहीतरी वस्तू किंवा ज्याचे कुठल्याही प्रकारची दगड वगैरे अशा प्रकारे आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं कुरिअर कंपनी आणि त्यांचं काही कुरिअरचे जे त्यांचे कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारची फसगत झाल्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे हे सगळं करत असताना थोडीशी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. आपल्या जे आपण ट्रान्झॅक्शन करतो त्याचं रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून उद्याचवरून जर अशा प्रकारची काही फसगत झाली तर त्या संदर्भात आपल्याला तक्रार करणं सोयीचं होईल. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये समोर येतो. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना सदैव सतर्क रहा. अर्थात याचा अर्थ ऑनलाईन खरेदी करूच नका असा नाही. ऑनलाईन शॉपिंग करताना थोडीशी खबरदारी घेतल्यास होणाऱ्या फसवणुकीपासून आपण वाचू शकता. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.